नमस्कार, वर्षाच रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजची आपली रेसिपी असणार आहे मेथीचे थालीपीठ. तर आमच्या इकडे याला धपाटे असं म्हणतात. तर धपाटे हे प्रत्येकालाच तयार करता येतात, पण प्रत्येकाची पद्धत ही थोडीशी वेगळी असते. पण मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांनाच तयार करता येतील असे मेथीचे थालीपीठ करून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या. थंडीचे दिवस सुरू आहेत आणि गरमागरम असे मेथीचे थालीपीठ सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा सकाळच्या जेवणामध्ये असे दह्याबरोबर खायला मिळालं तर किती छान. त्यामुळेच आज आपण मेथीचे थालीपीठ तयार करणार आहोत. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे थालीपीठ तयार केलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या. तर बघा, सुरुवातीला मी इथं एका ताटामध्ये एका वाटीने 3 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर इथं कोणतीही एक वाटी इथं आपल्याला वापरायची आहे. परत त्याच वाटीने 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा ओवा घालणार आहोत. पण ओवा घालण्याच्या अगोदर आपण तो थोडासा हातावर चोळून घेणार आहोत, म्हणजे याची चव आणि वास आपल्या या पिठामध्ये उतरेल. तर बघा, इथं 1 चमचा ओवा घातलेला आहे. आता 1 चमचा आपण पांढरे तीळ घालणार आहोत. तीळ नाही घातले तरीही चालतात. त्यानंतर 1 चमचा जिरे घातलेले आहेत. आता हे मेथीचे थालीपीठ करत असताना मी हिरवी मिरची वापरलेली आहे, पण तरीही 1 चमचा लाल चटणी यामध्ये घालून घ्यायची, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घेतली होती. तर ते मिश्रण आता आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचे. एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे आणि ती आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. आता मेथीचे थालीपीठ आहे त्यामुळे आपल्याला इथं मेथी थोडीशी जास्तच घालायची. तर बघा, इथं मी 2 जुड्या मेथीच्या घेतल्या होत्या. मेथीच्या भाजीचे फक्त पाने निसून घेतले आणि बारीक कापून घेतलेले आहेत. तर भाजी धुवून घेतलेली आहे पूर्ण पाणी निथळून. आता आपण ही या पिठामध्ये घालून घेऊया. आता आपण ही भाजी या पिठामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला आपल्याला ही भाजी छान अशी पिठामध्ये कोरडीच मिसळून घ्यायची. सुरुवातीला पाणी लगेच वापरायचं नाही. अशा पद्धतीने आपण मेथीची भाजी पिठामध्ये मिसळल्यामुळे पूर्ण पिठामध्ये भाजी मिसळल्या जाते आणि मग आपल्याला पीठ मळायला सुद्धा सोपं होतं. आणि आपण सुरुवातीला चटणी, मीठ, हळद वगैरे जे घातलेलं आहे ते पूर्ण या पिठामध्ये चांगलं मिसळतं. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला कोरडंच मिश्रण एकत्र करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला लागल तसं पाणी वापरून याचा छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर थालीपीठाचा उंडा हा जास्त घट्टही नसतो आणि जास्त पातळही नसतो. थोडंसं सैलसर असं पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं इथं आता थालीपीठाचं पीठ मळून तयार झालेलं आहे. बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. अशा पद्धतीने थालीपीठ तयार करण्यासाठी आपल्याला पीठ लागतं. आणि आता आपण हे दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण थालीपीठ थापून घेऊ. त्यासाठी पोळपाटावर आपल्याला अशा पद्धतीने कॉटनचा कपडा अंथरून घ्यायचा आहे. तो कपडा वल्ला असायला हवा आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं. आता एक छोटासा उंडा आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे. तर थालीपीठ थापायला काही अवघड गोष्ट नाही, एकदम साधा आणि सोपा आहे. तर कुणालाही तयार करता येऊ शकतं. इतके साधे आणि सोपे हे धपाटे आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसत आहे तशा पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आणि जास्त पातळ आणि जास्त जाड असं नाही, तर मीडियम असं आपल्याला हे थालीपीठ इथं थापून घ्यायचंय. एकदमच पातळ केलं तर खूप कडक होतात आणि जाडसर केला तर ते भाजताना खूप अवघड होतं, जास्त वेळ भाजायला लागतो. त्याच्यामुळे थोडंसं मीडियम असं आपल्याला हे थालीपीठ इथं थापून घ्यायचंय. थालीपीठ थापल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मध्ये छिद्र पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजायला सोपं जातं. तेल वगैरे लावता येतं याच्यामुळे. आता तवा छानपैकी तापू द्यायचा. त्यानंतर थोडंसं तेल टाकून आपल्याला हे थालीपीठ अशा पद्धतीनं तव्यावर टाकून घ्यायचंय. नंतर आपल्याला या छिद्रामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि वरूनही थोडंसं तेल लावून घ्यायचं. तर थालीपीठ भाजत असताना तेल थोडंसं जास्तच वापरायचं. यामुळे थालीपीठ म्हणजे धपाटे मस्त खमंग भाजले जातात आणि चवीला सुद्धा खमंग लागतात. आता हे धपाटे भाजत असताना एका साईडने 1 ते 2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं, म्हणजे हे खाली तव्याला चिकटणार नाहीत आणि व्यवस्थित निघतीलही. तर 1-2 मिनिट भाजल्यानंतर एकदम छान असं धपाटं परतता येतं. दोन्ही बाजूनी भाजत असताना तेल लावून घ्यायचं आणि छान असं भाजून घ्यायचं. तर धपाटे भाजण्यासाठी वेगळी काही ट्रिक लागत नाही. आपण नॉर्मल जशा भाकरी पोळ्या भाजतो तशा पद्धतीनेच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीनं मी आता उरलेली सर्व थालीपीठ तयार करून घेत आहे. एक थालीपीठ भाजण्यासाठी साधारण 4 ते 5 मिनिट एवढा वेळ लागतो. एवढ्या वेळेमध्ये
थालीपीठ व्यवस्थित भाजतात, नाहीतर मग ते थोडेसे कचरट राहण्याची शक्यता असते. आणि थालीपीठ म्हणजे धपाटे तयार करत असताना पिठाचं प्रमाण योग्य असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर मी जे प्रमाण दिलेलं आहे ते अगदी योग्य आहे, कारण अशा पद्धतीने जर थालीपीठ तयार केलं तर तुम्ही पाहू शकता की थालीपीठ तयार करत असताना किंवा ते उलटत असताना तुटत वगैरे नाही आणि चिकटतही नाही. तर योग्य प्रमाणामध्ये हे थालीपीठ मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आता मी इथं सर्व थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत. मस्त खमंग खरपूस असे हे धपाटे मी इथं भाजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम छान मऊसूद असे झालेले आहेत. आणि या धपाट्यामध्ये तुम्ही पाहू शकता मेथीची भाजी सुद्धा खूप छान अशी जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे. तर मेथीचे थालीपीठ आहेत त्यामुळे भाजी थोडीशी जास्तच वापरायची. आता हे थालीपीठ खायचं कसं, तर सर्वात पहिले मी तर सांगेल की दह्यासोबतच खा. दह्यासोबत नसेल खायचं तर चटणी, लोणचं, सॉस किंवा तूपसुद्धा आपण याच्यासोबत खाऊ शकतो. मिरचीचा ठेचासुद्धा आपण याच्यासोबत खाल्ला तरीही खूप छान लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये सगळंच साहित्य घातलेले, त्यामुळे हे असंच खाल्लं तरीही छानच लागतं. आणि अशा पद्धतीने आपण हे मेथीचं थालीपीठ कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही वेळी करून खाऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.